सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय
कृष्णाय वयं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंभृतं तं नमामि शरणैश्वरम्। रायगडे मंदरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वरासी डोळली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। आई जगदंबेच्या परम पवित्र अशा या दरबारामध्ये राजा शिवछत्रपती महाराजांची कथा आपण श्रवण करण्याकरता या ठिकाणी सर्व उपस्थित। कथेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत त्या आई जगदंबेचं एकदा आपण एक भजन घेऊ आणि कथेला सुरुवात करू। सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन आई जगदंबेचं देवीचं एखादं भजन घेऊ। बोला। पाठ आहे का? पाठ 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 छोटा छोटा पाठ पाठ आना बरं। आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करे माझ्यावरी जागविंदुरात सारे, आई कृपा करे माझ्यावरी जागविंदुरात सारे। आम्ही गोंधळाला
भवानी गोंधळाला ये आई भवानी तुझ्या जगीने धाडसी भक्ताला आज महिमा तुझी माऊली वारी संकटाला माझ्यावरी जागवी तुला माझ्यावरी जागवी तुला आम्ही गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये भगवंताच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा आई जगदंबेचा रौप्य महोत्सव 1997 साली आई जगदंबेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की माझी वास्तू या गावामध्ये उभी करा. आणि त्या प्रेरणेने आज या ठिकाणी हे भव्य दिव्य अशी आई जगदंबेची वास्तू या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली. तब्बल 4 वर्ष या मंदिराचं बांधकाम चाललं आणि 2001 साली आई जगदंबेची प्राणप्रतिष्ठा होऊन आपल्या गावावरती आई जगदंबेची कृपा आहे. आणि त्याच उत्सव हा रौप्य महोत्सव आपण सर्व गावकरी मंडळींनी सुंदर असं नियोजन केलं. गाव आपलं फार छोटं आहे पण गाव चांगलं आहे. गावाची ख्याती दूर पर्यंत आहे. आईच्या नावावरून आजही पाळसुड गाव म्हटलं की का हो कोणतं म्हटल्या जाते आई जगदंबेचं अधिष्ठान असलेलं पाळसुड. आई जगदंबेच्या नावावरून आपल्या गावाचं नाव अख्ख्या भारत देशामध्ये ओळखल्या जाते. आणि आई जगदंबेच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं आपण अतिशय प्रेमपूर्वक तन मन आणि धन ह्या तिन्ही गोष्टी मनापासून समर्पण करून आमचे मधुकर महाराजांनी पुढाकार घेऊन आणि त्यांचे सहकारी संपूर्ण मंडळी संपूर्ण गावकरी असतील, आमचे बळीराम भाऊ असतील, आमचे भेंडे भाऊ असतील, संपूर्ण गावकरी मंडळींनी साथीला साथ देऊन सुंदर अशा या कार्यक्रमाचं हे नियोजन केलं. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. भगवंताविषयी प्रेम अंतकरणामध्ये असण्याकरताही माणसाचं पुण्य पाहिजे. भगवंताविषयी प्रेम जिव्हाळा हे सगळ्यांजवळ नसते. भगवंताविषयी प्रेम आवड हे त्याच्याच अंतकरणामध्ये असते ज्याचं पुण्य असेल. कारण पुण्याईने परमार्थ आवडत असते. खूप जन्माचं सुकृत पदरी असलं की तेव्हा भगवंताविषयी आवड होते. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात ना, बहुत
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्याचं जन्मोजन्मीचं पुण्य असेल त्याला परमार्थ आवडत असतो. परमार्थ कोणालाही आवडत नाही महाराज. शुद्ध सात्विक अन्न कोणालाही आवडत नसते. शुद्ध सात्विक अन्न माणसाला आवडते. बरोबर आहे ना? कुत्र्याला नाही आवडणार. कुत्र्यासमोर तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट ठेवा आणि एका बाजूला ते ठेवा, ते त्याचं नाव मी इथून घेऊ शकत नाही. मला सांगा कुत्र काय खाईल? ते खाईल. कोण? कुत्र ते खाईल. तुकोबाराय म्हणतात श्वानासी भोजन दिले पंचपक्वान्न परी त्याचे चित्त हाडावरी. पण माणसाला शुद्ध सात्विक अन्न आवडते. तसं पुण्यवानाले परमार्थ आवडते आणि पापी माणसाले संसार आवडते. मी म्हणत नाही, आमचे ज्ञानोबाराय म्हणतात विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. तुमचं पूर्वीचं पुण्य असेल संसारात गोडी वाटणार नाही, आणि पूर्वीचं पाप असेल परमार्थात गोडी वाटणार नाही. पूर्वीचं पाप तुम्हाला आई जगदंबेच्या मंदिरात येऊ देणार नाही, आणि पूर्वीचं पुण्य असेल तर एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही मंडपात आल्याशिवाय राहणार नाही. आपण खूप पुण्यवान आहात की एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आपण इथं येण्याची आपल्याला भगवंता निश्चितच हे भगवंताविषयी असणारी आवड आहे तुमची. एवढं सुंदर असं नियोजन केलं तुम्ही. तुम्हाला एकदा कोटी कोटी प्रणाम आहे. मला सांगा स्वतःचा वाढदिवसावरती लाखो हजारो रुपये खर्च करणारे लय लोक भेटतील दुनियामध्ये, पण आई जगदंबेचा रौप्य महोत्सव एवढ्या सुंदर प्रमाणात करणारे पाडसोळ गावातले निवासी आहेत. अतिशय सुंदर आहे. आणि आपण या धर्ममंडपामध्ये आलो, निश्चित आपलं पुण्य आहे. आई जगदंबेचा हा उत्सव आहे. आई जगदंबा ही विविध रूपामध्ये नटलेली आहे, अनेक रूपामध्ये नटलेली आहे. आणि खरं सांगू का, आई जगदंबेचे अनेक रूप आहेत. बरं, मा दुर्गा असेल, महाकाली असेल, हे सगळे जे अवतार आहेत आई जगदंबेचे, हे विविध रूपाने नटण्याचं कारण जर काय असेल तर या विविध रूपाने नटण्याचं कारण एकच आहे. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येते तेव्हा तेव्हा आई अवतार धारण करते. जब जब होई, जब जब होई धर्म की हानि, असुर अधम अभिमानी. सिया राम सिया राम जय राम, सिया राम सिया राम जय राम. जब जब होई धर्म की हानि, जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येते, जेव्हा जेव्हा महाबलशाली दैत्य दानव हे देवतांकडून वरदान प्राप्त करून उन्मत्त होतात आणि धर्माचा नाश करतात, धर्मावरती संकट येते,
तेव्हा आदिशक्ती आदिमाता जगन्माता विविध रूप धारण करून धर्माचं रक्षण करते आणि भक्ताचं पालन करते. ओ धर्म रक्षावया अवतार घेतले धर्म रक्षावया अवतार घेतले धर्म रक्षावया अवतार घेतले धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेतले आपुल्या बाळाची भक्तजना धर्म रक्षावया अवतार घेतले आपुल्या बाळाची भक्तजना धर्म रक्षावया अवतार घेतले धर्म रक्षावया अवतार घेतले हो हो धर्माचं रक्षण करते. आई जगदंबा सर्वांवरती प्रेम करते. ती आई आहे, तिला आई माहिती आहे आणि आई आपल्या लेकराचं रक्षण करत असते. आपण कुलदेवी म्हणतो ना, आपलं कुलदैवत असतेच ना. प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं आहे. कोणाची आई तुळजाभवानी आहे, कोणाची आई मोहटा देवी आहे, कोणाची आई काळूबा कुलदेवी आहे, कोणाची आई रेणुका कुलदेवी आहे आणि कोणाची सप्तशृंगी आहे. कुलदेवीची जर नाराजी असली ना, तुम्ही पहा घरामध्ये 10 जणही कमाईचे असले तरी धन पुरत नाही. घरामध्ये सुख शांती नांदत नाही. कुलदेवता प्रसन्न पाहिजे घरावरती. कामामध्ये अनेक अडचणी येणं हे कुलदेवतेची अप्रसन्नता असते. घरामध्ये सतत वादविवाद होत राहतो, छोट्या छोट्या कारणावरून वाद होतो. पण ज्या घरामध्ये आई कुलदेवतेची कृपा असते त्या घरातील वातावरण तुम्ही पहा, प्रसन्न वातावरण असते. प्रसन्न वातावरण. कोणतेही कोणतंही काम हातात घेतलं की लगेच मार्गी लागते. समजून चालावं, आईची कृपा आहे, कुलदेवतेची कृपा आहे. घरातील लहान मोठे एकमेकांचा आदर करत असतात. समजून चालावं, कुलदेवतेची कृपा आहे. घरात कधी कलह होत नाही. आणि कुलदेवतेला प्रसन्न जर करायचं असेल तर मला सांगा, फार मोठी डोंगरात जाऊन तपश्चर्या करावी लागते काय? कुलदेवतेला प्रसन्न करायचं असेल काहीच करावं लागत नाही. ती आई फक्त तुमच्या भावाची भुकेली आहे. बरोबर आहे ना? आई फक्त देव फक्त भावाचा भुकेला आहे महाराज. तुका म्हणे एक भावाची कारण तुका म्हणे येथे भावाची कारण सोबत असणारी जी मंडळी आहे ना, हे खूप मोठ्या स्टेजवरचे माणसं आहेत बरं. प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे यांच्याकडे, प्रत्येक शब्दाला. आणि
ओरिजिनल खानदानी वारकरी आहेत ते. खानदानी वारकरी मी शब्द वापरतोय त्यांच्याकरता. मी कोणताही शब्द बोलू द्या, त्यांच्याजवळ प्रमाण आहे. कोणताही शब्द बोलू द्या, कारण वारकरी हा त्यांचा पिंड आहे. या ठिकाणी आता 5 दिवस आपला परिचय होणारच आहे. माझ्यासोबत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय संजयजी महाराज पाचपोर. तुम्ही नाव ऐकून असतात. संजय बाबांच्या ज्या कथा असतात रामायणाच्या, त्या रामकथेला साथ देण्याकरता जे असतात आमचे रामदादा माळुंगी इथून, म्हणजे पाचपोर बाबांच्या कथेवरची माणसं आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये आहेत. ते आई जगदंबेच्या कृपेने आहेत. आमचे हरिभक्त पारायण प्रफुल्ल महाराज आहेत. हरिभक्त पारायण आमचे धीरज महाराज आहेत. हरिभक्त पारायण आमचे नांदुरा इथून आलेले हरीश महाराज आहेत. हे सगळे मंडळी या क्षेत्रातले वस्ताद आहेत. उंच लेवलचे, आवाजही अतिशय सुंदर आहे. मी आता आमच्या मंडळींना विनंती करतो की आपल्याकडे प्रमाण खूप आहेत. आता थोडेसे वेळ जाणू आपण आणि थोडं आपण कथा करू. काय महाराजजी, आपण म्हणाल कथा तर छत्रपतीची आहे, आपण तर आई जगदंबेवरती बोलत आहे. मला असं वाटते ज्यांच्या दरबारामध्ये आहे त्या मातेलाच 2 मिनिटं का होईना वर्णन केल्याशिवाय मला छत्रपतीकडे येता येत नाही. बरोबर आहे ना? ज्यांच्या दरबारात गेलं त्यांच्याकरता 10 मिनिटं 15 मिनिटं आपण घेतले पाहिजे आणि घेतलेच पाहिजे. एकदम छत्रपतीकडे नाही येता येणार. आई जगदंबा समोर आहे आणि आईचं 1-2 शब्द वर्णन न करता छत्रपतीकडे येणं. आई जगदंबेच्या कृपेनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. मी काय वाक्य बोलतो? आई जगदंबेच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि त्या आई जगदंबेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण छत्रपतीची कथा ठेवली. हे आई जगदंबेनेच तुम्हाला बुद्धी दिली. नाही तर खरं सांगतो, मी महाराजांना मग प्रश्न केला रामदादा, म्हटलं महाराज तुम्ही या रौप्य महोत्सवामध्ये रामायण ठेवलं नाही, भागवत ठेवलं नाही, शिव महापुराण ठेवलं नाही. आज सगळ्या माता माऊल्यांची एकच इच्छा आहे, घरच्या महादेवाला पाणी नाही, पण मग आपण शिव महापुराण ठेवलं नाही. यांनी हट्ट केला नाही का महाराज तुम्हाला शिव महापुराण ठेवायचा? हट्ट केला असेल, पण मी महाराजांना विचारलं की महाराज हे तुम्ही एवढ्या रौप्य महोत्सवात आपण ही छत्रपतीची कथा का ठेवली? महाराजांनी एवढं सुंदर उत्तर दिलं, मला खूप आवडलं. महाराज बोलले, महाराज खरं सांगू, या आई जगदंबेच्या रौप्य महोत्सवामध्ये हे कथेचं नियोजन करण्याचं कारण एकच आहे म्हणे. महाराज एक सुंदर वाक्य बोलले, देव देश धर्माच्या रक्षणासाठी जेवढं रामायण महत्वाचं आहे, जेवढं भागवत महत्वाचं आहे, जेवढं महाभारत महत्वाचं आहे, तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवभारत सुद्धा महत्वाचं आहे. एवढंच महत्वाचं आहे. म्हणून मी या महोत्सवामध्ये ही कथा ठेवली. आणि ज्या आई जगदंबेच्या कृपेने छत्रपतीने स्वराज्य उभं केलं आणि छत्रपतीने देवदेश धर्माचं रक्षण केलं, त्या छत्रपतीचं चरित्र आईच्या समोर नाही वर्णन करणार तर मग कोणाचं करणार? आणि खरं सांगू का, आई समोर छत्रपतीची, मी एक वाक्य महाराज मनापासून एक वाक्य बोलतो, हा एक वाक्य ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तुम्ही छत्रपतीची जी कथा ठेवली ना, खरं सांगतो हे आईला खूप आवडून राहिले. आई जगदंबे, तू म्हणाल कशावरून बोलता महाराज? मी तुम्हाला साधा युक्तिवाद सांगतो. मला सांगा, आईला सगळ्यात जास्त कौतुक कोणाचं केलेलं आवडते? आपल्या पोराचं. बरोबर आहे ना? तुम्ही पोराचं कौतुक न करता आईला काही मागून पहा, आईला आवडणार नाही. पोराले नाव ठेवा आणि आईचं वर्णन करा, आईला गोड नाही वाटणार. साधं ताक आणायचं असलं तरी पोराचं कौतुक करायला लागते. एका बाईला घरी कळी करायची होती, कळी. शेजारींच्या घरी ताक होतं, ते ताक मागण्याकरता गेली. त्या ते ज्याच्या घरी ताक मागायला गेली तिचं शंभळं पोरग असं, ते दिसायला देखता आहे गुलाबजाम, मागता आहे जिलेबी, ते शंभळं पोरग असं म्हणजे असं रस्त्यातच होतं. ते गेली, त्यानं ते त्याच्या नाकातले ते सगळं बाहेर वाहत होतं. त्या बाईने ते पाहिलं,
त्या बाईला आवाज दिला. तिने विचारलं कशा करता आली. म्हणे काय असे तुम्ही हे असे पोरं ठेवता म्हणे, असे बाहेर ठेवता, पाहिल्यानंतर त्याच्याकडे किळस वाटते. हे म्हणे तू कशाला आली. म्हणे मला ताक पाहिजे, देणार का ताक. आता मला सांगा हे देईल का ताक. देणार नाही. हे भांड घेऊन घरी आली. सासून विचारलं का ग आणलं नाही ताक. म्हणे तिच्या घरी ताक नाही. म्हणे तू काय केलं. म्हणे असा असा प्रसंग घडला. सासू म्हणे 1 मिनिट थांब म्हणे, तू माझ्याकडे दे. तेच भांड घेऊन सासू डबल तिच्या घरी गेली. ते जे तिचं शंभळ पोरगं होतं ना त्याला उचललं, त्याला साफसफाई केली आणि त्याला स्वच्छ करून त्या आईकडे दिलं. आईला म्हटलं म्हणे अगं तुला काही समजते, एवढं सोन्यासारखं पोरगं म्हणे असं खुशाल रस्त्यावर सोडतो म्हणे, किती सुंदर पोरगा आहे म्हणे. हे म्हणे कशाला आली. म्हणे ताकाला आली. बसा म्हणे चहा घेऊन जा. पोराचं केलेलं वर्णन आईला आवडते की नाही. आणि आई जगदंबेच्या समोर छत्रपती हा आई जगदंबेची मुलगा आहे, आदर्श राजा आहे. ज्या राजाने आई जगदंबेचं रक्षण केलं त्या आई जगदंबे समोर छत्रपतीचं केलेलं वर्णन ह्या आई जगदंबेला सगळ्यात जास्त आवडते. सगळ्यात जास्त आवडते. आणि ही आईचीच इच्छा आहे असं समजूनच ही कथा आहे. छत्रपती चरित्राची आज काय गरज आहे. आज काय गरज आहे. अरे आदर्श मला सांगा, आपल्या डोळ्यासमोर जर आदर्श चांगला असला तर आपलं जीवन चांगलं घडते की नाही. जीवनातला आदर्श हुकला जीवनही बिघडते. छत्रपती, बरेच लोक म्हणतात छत्रपतींचा इतिहास म्हणजे लढायांचा इतिहास आहे. अरे छत्रपतींचा इतिहास लढायांचा इतिहास आहे म्हणून तर हे स्वराज्य उभं राहिलं ना. म्हणूनच स्वराज्य उभं राहिलं. मला सांगा भगवंतांनी कृष्ण अर्जुनाला तेच सांगितलं ना. अर्जुन ज्या वेळेला म्हणायला लागला की प्रभू मी युद्ध करणार नाही. काय युद्ध करणार नाही. समोर असलेले भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे, हे आहे, हे सर्वांच्या समोर तुम्ही मला युद्ध करायला लावता प्रभू, मी युद्ध करणार नाही, मी चाललो घरी. शस्त्र खाली ठेवलं होतं. अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं. भगवान म्हणतात अरे अर्जुना तू जर शस्त्र खाली ठेवलं तर तू या कौरव सेनेचा या पांडव सेनेचा तू आदर्श आहेस. तू जर शस्त्र खाली ठेवलं तर सर्व पांडव सेना शस्त्र खाली ठेवेल. आणि पांडव सेनेनं शस्त्र खाली ठेवणे म्हणजे अन्यायाच्या विरोधात शस्त्र खाली ठेवणे आहे. तू शस्त्र उचल, सांडी हे मूर्खपण, उटी घे धनुष्यबाण. तसं छत्रपतीने जर शस्त्र खाली ठेवलं असतं तर स्वराज्य संपलं असतं, स्वराज्य उभंच राहिलं नसतं, आजची कथाही नसती. डोळ्यासमोर आदर्श चांगला पाहिजे. छत्रपतीने अन्यायाविरुद्ध लढण्याचा आदर्श आज समाजासमोर ठेवून दिला. म्हणून छत्रपतीची कथा गरजेची आहे. आज या दिशाभूल झालेल्या समाजाला योग्य दिशा दाखवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र गरजेचं आहे. हे चरित्र सर्वांनी ऐकणं गरजेचं आहे. का. कारण राजा कसा असावा या चरित्रातून कळते. राजधर्म कसा असावा या चरित्रातून कळते. प्रजा सुखी राहण्यासाठी राजा चांगला पाहिजे. यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा. आज तुम्ही पहा छत्रपतीचं चरित्र किती गरजेचं आहे. आज या समाजाला जर परत एकदा, या भारत देशाला जर परत एकदा सुवर्ण भारताचे स्वप्न पाहायचे असतील तर छत्रपती चरित्र गरजेचं आहे. आज लहानपणापासून माझ्या एका वाक्याकडे नोट करा. आज नर्सरी पासून जर लहान लहान मुलांना छत्रपतीच्या कथा सांगायला जर सुरुवात केली, त्या मुलावरती छत्रपतीचं चरित्र शिकवलं आणि तो मुलगा नोकरी क्षेत्रामध्ये जाओ, डॉक्टर हो, वकील हो, कोणत्याही क्षेत्रामध्ये जावो, त्या सर्वांनी जर छत्रपती चरित्र ऐकल्यामुळे निश्चितच आजपासून येणारी 20-25 वर्षानंतरची येणारी जी पिढी आहे ती पिढी आणि ती परिस्थिती आहे ती शिवाजी महाराजांच्या चरित्राला आदर्श मानून जर घडली तर शिवाजी महाराजांचं जसं स्वराज्य होतं त्या पद्धतीचं स्वराज्य भारतात यायला निश्चित वेळ लागणार नाही. पण हे चरित्र आजपासून लहान पोरांच्या कानावर गेलं पाहिजे. ते चरित्र बिंबवलं पाहिजे. समाजातील आज तरुण तुम्ही पहा, आज समाजातील तरुणांच्या समोर डोळ्यासमोर आदर्श काय आहे. सिनेमातले नट नटी हे आदर्श आहे. आजचे पोरं तसेच करायला लागले ना. सिनेमामध्ये सिगरेट ओढताना पाहतात पोरं सिगरेट वळायला लागले, नशा करताना पाहतात पोरं नशा करायला लागले. आजचे 100% नसले तरी आज 90% नको तो समाज, नको तो आदर्श घेत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर आदर्श असले पाहिजे आजच्या तरुणाच्या. जसं चित्रपटातील हिरो हिरोईनना पाहून आजचे तरुण आणि तरुणी
बिघडतात, तसं चित्रपटापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना समाजाने आदर्श मानून आणि चित्रपटावरती जेवढी आसक्ती दाखवतात त्यातली निम्मे 50% आसक्ती जरी छत्रपती विषयी दाखवली तर निश्चित चित्रपटामुळे बिघडलेला तरुण वर्ग शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहून निश्चित सुधारल्याशिवाय राहणार नाही. पण डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आदर्श असले पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रकथा ही अत्यंत महत्वाची आहे. आजच्या कथेचा आपला विषय आहे शहाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ. मी माझ्या विषयाकडे येतो. एकदा सगळ्यांनी जय शिवराय म्हणा. जय शिवराय, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आजही जगाच्या मोठमोठ्या व्यासपीठावरती मोठ्या आदराने घेतले जाते. स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून अख्खं जग शिवाजी महाराजांकडे आदर्श पाहते. पण आयुष्यभर स्वराज्याची संकल्पना मनात धरून प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलाला स्वराज्याची अखंड प्रेरणा देणारे शहाजी राजे आणि जिजाऊ आईसाहेब यांना फार कमी लोक ओळखतात, फार कमी लोक. आणि इतिहासाच्या पानावर सुद्धा शूरवीर पराक्रमी व्यक्तीचा जास्तीत जास्त उल्लेख केला जातो. लोक त्याचीच वाहवा करतात. पण त्या व्यक्तीला प्रेरणा देणाऱ्या आणि त्यांना इतिहासात अजरामर करणाऱ्या मार्गदर्शकाकडे फार कमी लोकांची नजर जात असते. आणि साहजिक आहे, तुम्ही पहा ना, मुलगा डॉक्टर झाला, वकील झाला, क्लास 1 ऑफिसर झाला की बहुतेक लोक मुलाचं कौतुक करतात. पण त्या मुलाला त्या पदावर जाण्याकरता रात्रीचा दिवस करून राबणाऱ्या बापाकडे फार कमी लोकांची नजर जात असते. आणि साहजिकच आहे, तुम्ही पहा, पायाला पाहणारे, पायाला महत्व देणारे फार कमी लोक असतात. बरोबर आहे ना महाराज? पायाला पाहणारे, पायाला महत्व देणारे कमी लोक असतात. एखादी भव्य दिव्य 50 मजली उंच इमारत उभी पाहिली की बहुतेक लोक त्या इमारतीच्या उंचीचं वर्णन करतात की वा काय उंच इमारत आहे. पण खरं सांगा, जी उंच इमारत वर्णन करतात पण फार शहाणे दृष्टीपुरुष असे असतात की त्या उंच इमारतीचं वर्णन करत असताना त्याच्या पायाचं वर्णन करतात. कारण 50 मजली इमारत ज्या पायावरती उभी आहे तो पाया किती महत्व असेल, तो पाया किती पक्का असेल, असे विचार करणारे फार कमी लोक असतात. म्हणून उंच इमारतीचं वर्णन करत ज्याला करायचं असेल त्याने 2 मिनिटं का होईना पण त्या पायाचं वर्णन केलं पाहिजे. त्याप्रमाणे जगातील कोण्याही व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन करण्यापूर्वी कोण्याही वक्त्याने शहाजी राजे आणि जिजाऊ आईसाहेबांना टाळून शिवचरित्राकडे येताच येत नाही. म्हणून आपण पहिला दिवस हा माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांच्या जीवनचरित्राचा ठेवला. अरे शहाजी राजांनी लहानशा मूर्तिजाला मांडीवर घेऊन स्वराज्य स्थापनेच्या संकल्पाचं वर्णन जरूर करावं. 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 पातशाच्या विरोधात जाऊन शहाजी राजांनी पुणे प्रांतात स्वबळावर स्वतंत्र स्वराज्य उभं केलं होतं. शहाजी राजे काय सामान्य होते काय? सर्व संपले, सर्व उपाय संपले अशी परिस्थिती असताना सुद्धा आदिलशाही नोकरी स्वीकारून कर्नाटकातील मोहीम हाती घेऊन रंदुल्ला खानासारख्या मातब सरदाराचे मन जिंकून कर्नाटकातील राजांना न मारता प्रेमाने त्यांना आपल्या अंकित करून शहाजी राजांनी कर्नाटकामध्ये अप्रत्यक्ष उभारलेल्या स्वराज्य संकल्पाचं वर्णन करावं. जरूर प्रत्येक वक्त्याने करावं. कारण इतिहासामध्ये ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्कलंक जीवनचरित्राची जी उंच इमारत उभी दिसते ना, त्या इमारतीचा पाया जिजाऊ आणि शहाजी राजे आहे. शिवाजी महाराजांच्या इमारतीचा पाया जिजाऊ आणि शहाजी राजे आहे. म्हणून आपण माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांबद्दल बोलू. वेरूळ गावचे बाबाजी पाटील भोसले यांच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले, मालोजी राजे आणि विठोजी राजे. मालोजी राजे हे शिवशंभू भवानीचे निस्सीम भक्त होते. असे म्हणतात की श्री गोंद्याच्या शेख मोहम्मद बाबांवर त्यांची फार निष्ठा होती. शेख मोहम्मद बाबा हे जातीने खाटीक होते, पण बकरी कापायचा सुरा टाकून त्यांनी विठ्ठलाची भक्ती सुरू केली होती. आणि विठ्ठलाने सुद्धा त्यांच्या भक्तीचा
स्वीकार केला होता, कारण विठ्ठल परमात्मा कधीही कोण्या भक्ताची कधी जात पात पाहत नाही. महाराजांचा एक अभंग आहे, उंच नीच काही तिष्ठ भाव भक्ती दासी कन्या पुत्र विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले बनी सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास कृपू लागे नरहरी सोनारा गडी फुंकू लागे सोख्या मेड्या संगे ढोरे उडी. कोणी भक्ताची परमात्मा कधी जात पाहत नाही. अशा थोर साधूंवरती मालोजी राजांची खूप निष्ठा होती. एक सांगू का, चांगल्या माणसाच्या मनामध्ये नेहमी चांगले संकल्प येतात. चांगल्या माणसाच्या मनामध्ये चांगले संकल्प येतात. मालोजी राजांनी घृष्णेश्वराच्या मंदिराकडे पाहिलं की मालोजी राजांना नेहमी वाटे की मी या मंदिराचा जीर्णोद्धार करेल, या मंदिराचा जीर्णोद्धार करेल. आपल्या शिंगणापूरच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना पाणी पिण्याची व्यवस्था करेल. पण मला सांगा, मंदिराचा जीर्णोद्धार करणे याच्याकरता काय लागतो? पैसा लागतो. आणि तो पैसा सध्या मालोजी राजांकडे तेवढा नव्हता, पण मनात संकल्प होता की एक ना एक दिवस मी मंदिराचा जीर्णोद्धार करेल. आणि असं म्हणतात, मनात सत्य संकल्प असला की देव त्याला मदत करतो. बरोबर आहे मधुकर महाराज? मनात सत्य संकल्प होता, आई जगदंबेचं अधिष्ठान उभं राहावं. कोणाची सहाय्यता होती? पण आई जगदंबेने सर्वांची मनं मिळून आणली आणि ही वास्तू उभी राहिली. तसं मालोजी राजांच्या मनात संकल्प होता की मी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करेल. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण मालोजी राजे विठोजी राजे एकदा शेतात काम करत असताना पिवळी धमक लक्ष्मी हसत हसत मुखाने बाहेर आली. अरे, आपल्या मनातील संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवशंभू भवानीने आपल्याला हे धन दिले, म्हणून त्या शिवशंभू भवानीच्या उपकारातून उतराई होण्यासाठीच मालोजी राजांनी शिंगणापूरच्या कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिंगणापूरच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाणी पिण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. इतर अनेक मंदिरामध्ये दिवाबत्ती पूजापाठ याची सगळी व्यवस्था केली. असे अनेक धर्म कार्य करत असताना मालोजी राजांची नजर गेली तलवारीकडे. मालोजी राजे आणि विठोजी राजे तलवार चालवायला शिकले, शस्त्रास्त्रामध्ये निपुण झाले. मालोजी राजांचा पराक्रम निजामशहाच्या कानावरती गेला. निजामशहाने बोलावून पाठवलं आणि मालोजी राजे निजामशहाच्या सैन्यामध्ये सामील झाले. मालोजी राजे आपल्या पराक्रमाने मालोजी राजांनी निजामशाहीच्या दरबारामध्ये मोठं स्थान प्राप्त केलं, कारण मालोजी राजे पराक्रमी होते. त्यांचा पराक्रम सामान्य नव्हता. निजामशहाच्या दरबारामध्ये एक विशेष स्थान त्यांना प्राप्त झालं. मालोजी राजे थोडे मोठे झाले. फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक उमाबाई बरोबर मालोजी राजांचा विवाह झाला. उमाबाई खूप धार्मिक होत्या आणि उमाबाईला नेहमी वाटे की आपल्या पोटी एक शूरवीर पराक्रमी मुलगा जन्माला यावा. आणि खरोखर मालोजी राजे आणि उमाबाई यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं शहाजी. 2 वर्षांनी आणखी एक पुत्र जन्माला आला, नाव ठेवलं शरीफजी. शहाजी राजे दिसायला कसे होते लहानपणी याचं वर्णन शिवभारत ग्रंथामध्ये आलेलं आहे. कवी भूषणानं असं वर्णन केलेलं आहे की शहाजी राजे लहानपणी कसे दिसत होते. सुनक्षम सुविशालाक्षम सुभालम सुलक्षकंतलम विस्तीर्ण वक्षणम दीर्घभुजबाण कंधरम. कवी कलश म्हणतात, आपल्या कवी भूषण म्हणतो, त्या लहानशा शहाजी राजांचे नाक सरळ होते. लहान मुलाचं वर्णन करताना त्यांनी केलं की त्याचे नाक सरळ होतं. कोणाचं? शहाजी राजांचं. कपाळ रुंद होतं, केश तुरतुळीत होते, छाती विशाल होती, हात लांब होते, मान उंच होती पण भरलेली होती, वर्ण सुवर्णासारखा होता. अतिशय सुंदर होते शहाजीराजे. पुढे शहाजीराजे 5 वर्षाचे झाले. इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजे म्हणजे शहाजी राजांचे वडील हे निजामशहाच्या रक्षणासाठी खर्ची पडले. त्यावेळेला शहाजी राजांची आई सती जाणार होती, पण विठोजीने म्हणजे शहाजी राजांच्या काकाने त्यांना सती जाण्यापासून थांबवलं की तुमची मुलं लहान आहेत, सती जाऊ नका. त्या सती जाण्यापासून थांबवलं.
निजाम शहाने मालोजी राजे शहीद झाल्यानंतर निजाम शहाने मालोजी राजांची जहागिरी हिसकावून नाही घेतली, कारण त्यांना माहिती होतं मालोजी राजाप्रमाणे त्यांचा भाऊ विठोजी हाही शूर आहे, कधीतरी निजाम शहाच्या कामाला येईल. म्हणून मालोजी राजांची सगळी जहागिरी शहाजी राजांच्या नावावर केली. कागदपत्रावरती शहाजी राजांचं नाव होतं, पण शहाजी राजे फक्त 5 वर्षाचे होते, त्यामुळे सर्व कारभार शहाजी राजांचे काका विठोजी पाहत होते. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी शहाजी राजे निजामशाहीचे जहागीरदार बनले. 5व्या वर्षी, वयाच्या 5व्या वर्षी. पुढे मालोजी राजांच्या मृत्यूनंतर विठोजी राजांनी शहाजी राजांवरती पित्याप्रमाणे छत्र धरलं. स्वतःच्या 8 मुलाप्रमाणे शहाजी राजांना आपला 9वा पुत्र मानून त्यांना प्रेम दिलं. जहागिरीचा कारभार स्वतंत्रपणे पाहणे इतपत त्यांना तयार केलं. राजकारणाचे एक एक पाठ शिकवला. दरबारी मुत्सद्दीपणा आणि रणकशोल्याचे धडे दिले. नवे 5 वर्षाच्या शहाजी मुलाला शहाजी राजा होईपर्यंत सर्व प्रेम दिलं, सर्व मार्गदर्शन केलं विठोजी राजांनी, त्यांच्या काकांनी. शहाजी राजे आपल्या वडिलाप्रमाणे शूर निघाले, मालोजी राजाप्रमाणे शूर पराक्रमी, सेम मालोजी राजांसारखे. रण आवेश मालोजी राजांसारखा, कर्तव्य तत्परता, न्याय नीती असो, या सर्वांमध्ये शहाजी राजे बाप से बेटा सवय झाले. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर बरोबर शहाजी राजांनी अनेक लढाईमध्ये भाग घेऊन दुश्मनाला पळताभुई कमी करून निजामशाहीला विजय मिळवून दिला. निजामशहाच्या दरबारामध्ये शहाजी राजांचा उदो व्हायला लागला. शहाजी राजांनी आपल्या पराक्रमाने निजामशाही दरबारामध्ये एक मोठं स्थान प्राप्त केलं. पुढे शहाजी राजे थोडे मोठे झाले. पहिले लग्न खूप लवकर होत होते महाराज, बरोबर आहे की नाही? पहिले लग्न लवकर होत, आता नाही होत, आता थोडे उशिरा होता. शहाजी राजे थोडे मोठे झाले. उमाबाईच्या विठोजीच्या मनात आलं की आता शहाजी राजांचं लग्न केलं पाहिजे, पण मुलगी कोण शोधावी, मुलगी कोण? कारण आजकाल पोरी भेटूनच नाही राहिल्या, बरोबर आहे ना? आमच्या गावात सध्या 40 पोरं आहेत लग्नाचे, तुमच्या गावात नसेल मला वाटतं. तसंच आहे का? असंच आहे. शहाजी राजे थोडे मोठे झाले. याच्या मनात आलं की आता आपल्या पोराचं लग्न केलं पाहिजे. मग विठोजी राजांनी म्हणजे शहाजी राजाच्या काकांनी मुलीचा शोध घेणं सुरू केला. आता थोडस लक्षात ठेवा, मी इथं कथा एकदा स्टॉप करतो. शहाजी राजांकरता मुलीचा शोध सुरू झाला. आता थोडस जिजाऊबाई चरित्राकडे येऊ आपण. जिजाऊबाई साहेबांच्या चरित्राकडे येऊ. जिजाऊबाई साहेबांना सुरुवात करण्यापूर्वी, चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी मी जिजाऊबाई साहेबाबद्दल एक वाक्य बोलेन, एक जरूर वाक्य बोलेन. सूर्या आधी नमस्कार हा पूर्व दिशेला असावा, सूर्या आधी नमस्कार हा पूर्व दिशेला असावा, आणि शिवाजी आधी दंडवत जिजाऊला असावा. अरे हीच जिजाऊ जिच्या ठाई उजळल्या असंख्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले शिवछत्रपती. शिवरायांना तिने घडविले थोर पुण्याई महाराष्ट्राची, अभिमानाने आम्ही सांगतो थोर माऊली महाराष्ट्राची. जय आणि विजयजीच्या नावामध्ये आहे अशी स्वराज्य जननी म्हणजे जिजाऊ. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात तलवारीची मूठ पकडून शत्रूला ठार करण्याकरता उभ्या राहिलेल्या ज्वलंत शक्तीचं नाव म्हणजे जिजाऊ. अरे विखडलेल्या देश बांधवांना एकतेच्या धाग्यात गुंफून स्वराज्याचं जन आंदोलन उभं करणारं स्वराज्याचं छत्र म्हणजे जिजाऊ. ज्या मातेने स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून अख्खा महाराष्ट्र वाचविला, शापित भूमीतली पहार काढून त्या ठिकाणी सोन्याचा नांगर चालवून गुलामगिरीच्या आणि अंधश्रद्धेच्या छाताडावर पाय देऊन उभ्या राहिल्या आणि कडाडल्या की महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल, पण महाराष्ट्रातली गोरगरीब जनता उपाशी राहता कामा नये, अशी स्वराज्याची अन्नपूर्णा म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत. अरे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आणि गोरगरिबांविषयी प्रचंड तळमळीनं ओतप्रोत भरलेलं मातृत्वाचा आणि दातृत्वाचा खजिना असलेलं एक तेजस्वी आणि ओजस्वी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जिजाऊ आहे.
आहेत. लखोजी राजे जाधव यांच्या पराक्रमाला उंच शिखरावरती नेणारी एक 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 आदर्श कन्या, शहाजी राजे यांच्या जीवनाला स्वतःच्या त्यागाने सुशोभित करणारी एक आदर्श जीवन संगिनी, बाल शिवाजीच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या एक आदर्श माता, बाल संभाजीच्या जीवनाला योग्य दिशा देणारी एक वात्सल्य मूर्ती आजी. नवे नवे मी तर असं म्हणेल, अरे एका स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्या वयानुसार प्राप्त होणारं कोणतंही नातं असो, मग ते बहीण असेल, आई असेल, मुलगी असेल, त्या प्रत्येक नात्याला समाजामध्ये आदर्श ठरणारं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर त्या माँसाहेब जिजाऊ आहेत. प्रत्येक नात्याला आदर्श ठरावं. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं असते आणि आयुष्यामध्ये सगळं संपलं अशी परिस्थिती समोर असताना सुद्धा त्यामधून कसं उठून उभं राहायचं असते, हे बाळकडू ज्या मातेने आपल्या लेकराला पाजलं ते आदर्श माता म्हणजे जिजाऊ आहे. आईकडून मिळालेलं ज्ञान हे एखाद्या ग्रंथापेक्षाही महान असते. त्या ज्ञानावरच मुलाचं भविष्य अवलंबून असते. हा आदर्श जगासमोर ठेवणाऱ्या माता म्हणजे जिजाऊ आहे. आपल्याला एखादी स्त्री दिसली तर आपण बाई म्हणतो, पण शिवरायांना एखादी स्त्री दिसली तर ते आई म्हणतात. हे सुसंस्कार रूपी बीज ज्या मातेने आपल्या लेकराच्या मनपटलावर पेरलं, त्या आदर्श माता म्हणजे जिजाऊ आहे. जिच्या पुण्याईने आणि कर्तृत्वाने आम्हाला मराठी मातीत जन्मलेल्याचा अभिमान वाटतो, जिच्यामुळे आम्हाला शिवाजी राजा मिळाला, त्या संस्कार मूर्ती, स्थितप्रज्ञ, वीर पराक्रमी, स्वराज्य जननी, विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करू आणि माँसाहेब जिजाऊंच्या चरित्राकडे येऊ. माँसाहेब जिजाऊंचा जन्म हा विदर्भामध्ये झाला. कुठं झाला? आपलं पाळसुळगाव कुठं आहे? खानदेशमध्ये आहे का? हे कुठं आहे? MP मध्ये कुठं आहे? विदर्भामध्ये आहे. माँसाहेब जिजाऊंचा जन्म विदर्भामध्ये झाला. तुम्हाला माता माऊल्यांना एक विषय सांगतो मी तुम्हाला. या विदर्भाच्या मातीचा इतिहास सांगतो तुम्हाला स्वाभिमान वाटेल असा इतिहास सांगतो. या विदर्भाच्या मातीमध्ये पुराण कालापासून अनेक साहसी, पराक्रमी, कर्तव्यनिष्ठ, धर्मपारायण, पतिव्रता स्त्रियांनी जन्म घेतलेला आहे. महान तपस्वी अगस्ती ऋषींची पत्नी लोपमुद्रा ही विदर्भातली होती. नल राजाची पत्नी दमयंती, की जिच्या सौंदर्यावरती इंद्रादिक देवांनी मोहित व्हावं, ती दमयंती विदर्भातली होती. सगर राजाची पत्नी कोशिनी ही विदर्भातली होती. प्रभू रामचंद्राचे वडील कोण? प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ. त्या दशरथाची आई इंदुमती ही विदर्भातली होती. म्हणजे देवाच्या बापाचं मामकुड विदर्भ आहे. आणि सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर दिवाळीच्या सणामध्ये फटाके फोडायला, नवीन कपडे घ्यायला मामाचं गाव म्हणून देवाच्या बापालाही विदर्भाच्या मातीत यावं लागत होतं. हा आपल्या विदर्भाच्या मातीचा स्वाभिमान आहे. एक वाक्य बोलू का महाराज? आपण दिली म्हणून देवाचंही जमलं. रुक्मिणी कुठल्या आहेत? रुक्मिणी कुठल्या आहेत? आणि थोडं पुढचं बोलू काय? आपण दिली म्हणून देवाच्या पोराचंही जमलं. देवाची सून कुठली आहे? विदर्भातली आहे. मी रोज देवाले म्हणतो, देवा आम्ही तुलाही दिली बाबा, तुझ्या पोरालाही दिली, आमच्या विदर्भातल्या पोरीकडे जरा काही पाय. अशा अनेक राजकन्यांनी या विदर्भाच्या इतिहासाच्या कालपटलावरती आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्या विदर्भाच्या राजकन्यामध्ये आणखी एका राजकन्याचं नाव इतिहासाला मोठ्या आदराने घ्यावं लागते. त्याशिवाय इतिहासाची पूर्णाहुती होत नाही. ज्या राजकन्येने आपलं नाव इतिहासकारांना इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहायला भाग पाडले, ती महान राजकन्या म्हणजे जिजाऊ आहे. महान राजकन्या. एक सांगू का? जिजाऊ ह्या देशभक्त तर होत्या, पण हरिभक्तही होत्या. बरं, जिजाऊ ह्या देशभक्त होत्या, तशा हरिभक्त होत्या. आणि खरं सांगू का, जिजाऊच्या पुण्याईने आपल्या मातीला धन्यता प्राप्त झाली. कारण तुकोबाराय धन्यता देत असताना कोण्या मातीला देता? ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. कोणता? पवित्र ते कुळ. पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ
कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. जिजाऊ आईसाहेबांचा जन्म हा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील कोण्या गावी झाला? सिंदखेड राजा या गावी झाला. लखुजी राजे जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या पोटी झाला. सिंदखेडचे लखुजी राजे जाधव हे निजामशाहीतील एक फार मोठे मातब्बर सरदार होते. देऊळ गावला आणि सिंदखेडला वाडे बांधून चांगली त्यांनी तौलदार दौलत उभी केली होती. जय शिवराय म्हणा एकदा. जय शिवराय. लखुजी राजे जाधव यांना 4 पुत्र होते. अचलोजी, दत्तोजी, अचलोजी, बहादूरजी आणि राघोजी असे 4 पुत्र होते. पूर्वीचे नावही किती सुंदर होते हो. बघा असे माणसांचे नाव तानाजी, नेताजी, येसाजी, शिवाजी, बाजी अशी सहज नावामध्ये जीव होतो. सहज नावामध्ये जीव होतो. पूर्वीचे तुमची नावं किती सुंदर होती. सुमित्रा, कौसल्या, देवकी. आताचे नाव पिंट्या, पिंटीन, चिंक्यान, चिंकून संपला. पूर्वीचे नाव खरंच चांगले होते. जिजाबाईला 4 भाऊ म्हणजे लखुजी राजांना 4 पोरं होते. दत्तोजी, अचलोजी, बहादूरजी, राघोजी 4 पुत्र होते. पण या भावांना राखी बांधायला बहीणच नव्हती. लखुजी राजांना वाटलं एक तरी मुलगी असली पाहिजे. खरं सांगू का, माणसाला एक पोरगी तरी असली पाहिजे, बरोबर आहे की नाही? कारण खरं सांगा, ज्याला पोरगी आहे ना दादा, तो खूप भाग्यवान आहे, खूप भाग्यवान आहे. मी एक वाक्य बोलू का आणखी? ज्याला मुलगी आहे ना, त्याच्या हातून खरं दान घडते. खरं दान. तुम्ही म्हणाल खरं दान म्हणजे काय महाराज? वाक्य आहे का? कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कन्यादान दान कशाला म्हणतात ऐका? दान 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 त्याला म्हणतात की स्वस्वत्व निराकरणम परसत्वापादानम दानम. की जिथं आपलं स्वतःचं सत्व काढून घेतलं जाते आणि दुसऱ्याचं सत्व ज्याला दान केलं त्याचं सत्व त्याच्यावर स्थापन करायचं, त्याला खऱ्या अर्थाने दान म्हणतात. मुलीला विवाह व्हायच्या 5 मिनिटं अगोदर विचारा तुझं कुळ कोणतं. ते कोणाचं कुळ सांगेल? वडिलाकडचं. पण विवाह झाल्यानंतर 2च मिनिटात विचारा तुझं कुळ कोणतं. आता कुळ कोणतं सांगेल? म्हणजे वडिलांनी पूर्ण अधिकार काढून घेतला आणि ज्याला दान दिली त्याचा अधिकार स्थापन केला. जगाच्या पाठीवर असं खरं दान एकच आहे, ते दान आहे कन्यादान. लखुजी राजांना वाटलं एक तरी पोरगी असली पाहिजे. आणि खरोखर श्री रूप शालिवान शके 1519 हेमलंबी नाम संवत्सर पौष शुद्ध पौर्णिमा पुष्य नक्षत्र गुरुवार दिनांक 12 जानेवारी 1598 सूर्योदय समयी सकाळी राजे लखुजी राजे व म्हाळसा राणी यांच्या पोटी मा जिजाऊंचा जन्म झाला. ज्योतिषबा आले. ज्योतिषबाने बाळाची कुंडली पाहिली. आपण काढतो ना, वा हे वेळ आहे, काय जन्मना वगैरे काय येईल, कसं येईल. बाळाची कुंडली पाहिली. ज्योतिषबाने कुंडली पाहून सांगितलं, लखुजी राजे, ओ लखुजी राजे, तुमची ही कन्या शुभ लक्षणी आहे. अशी शुभ लक्षणं लाखात एखाद्याच्या नशिबी असतात. हिच्या जन्माने तुमचं कुळ धन्य झालं. तुमच्या जाधव कुळाला अभिमान वाटेल असं कार्य हिच्या हातून होणार आहे. राजे, लखुजी राजे, खरं सांगू का, तुमची ही कन्या राजलक्षणी आहे. हिचा जन्म सूर्योदयाचा आहे आणि सूर्य जसा वरवर जातो आणि अंधकार दूर होतो तसं ही कन्या जशी जशी मोठी होईल तसं तसं हिच्या नावाची कीर्ती 10 दिशात वाजेल. आणि लखुजी राजे, हिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा सामान्य नसून प्रत्यक्ष चक्रवर्ती सम्राट हिच्या पोटी जन्माला येईल. खरं सांगू का लखुजी राजे, तुमचं पुण्य की अशी शुभ लक्षणी कन्या तुमच्या पोटी जन्माला आली. मला तर असं वाटते आई जगदंबाच तुमच्या पोटी जन्माला आली. लखुजी राजांना समाधान वाटलं हे शब्द ऐकून. पुढे 12 दिवसांनी 1200च्या दिवशी त्या कन्येचा नामकरण सोहळा झाला आणि नाव ठेवण्यात आलं जिजाऊ. जिजाऊ नाव ठेवण्यात आलं. आजकालच्या पोरांचे नावं काय असतात? त्या नावाचा अर्थ पोरालाही माहित नसते, मायबापालाही माहित नसते. बरोबर आहे ना महाराज? नावं काय असतात पोराला माहित नसते, मायबापालाही माहित नसते. कमीत कमी पोरा आपल्या नावाचा काय अर्थ आहे हे कमीत कमी पोराले तरी माहित पाहिजे किंवा मायबापाला तरी माहित पाहिजे की आपण नाव जे ठेवून राहिलो याचा अर्थ काय आहे. जिजाऊ तशा नव्हत्या. जिजाऊनं आपल्या वडिलाकडे गेल्या आणि जिजाऊने वडिलाला विचारलं, बाबा तुम्ही माझं नाव जिजाऊ ठेवलं
माझं नाव जिजाऊ का ठेवलं, आपण का ठेवलं? त्यावेळेला लखोजी राजे म्हणतात, जिजा, या जगाला यशप्राप्तीचा मार्ग दाखवण्याकरता मी तुझं नाव जिजाऊ ठेवलं. लहानशा जिजाऊनं विचारलं, तो कसा बाबा? लखोजी राजे म्हणतात, अगं जिजा, जिजाऊ या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. जी जा ऊ. जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, आणि ऊ म्हणजे उत्कर्ष. म्हणजे ज्याच्या जवळ जिज्ञासा आहे तो आपल्या हिताच्या ठिकाणी ज्या म्हणजे जागृत आहे, आणि जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे तोच यशप्राप्तीसाठी म्हणजे उत्कर्षासाठी पात्र असतो. हा जगाला यशप्राप्तीचा मार्ग आम्ही तुझं नाव जिजाऊ ठेवून जगाला दिला. जिजा, खरं सांगू, भविष्यामध्ये एक विजय गाथा रचली जाईल. मी तुझ्याकडे पाहिलं की मला तुझ्यामध्ये आई भवानीचं रूप दिसते. जिजा, हे भवानीचं नाव आहे, आणि तुझं नाव घेतलं की मला आई भवानीचं नाव घेतल्यासारखं वाटते, म्हणून मी तुझं नाव जिजाऊ ठेवलं. लहानशा जिजाऊ आपल्या वडिलाला म्हणतात, बाबा, आई भवानीने जसा दुष्टांचा नाश करून धर्मरक्षण केलं, तेच कार्य माझ्या हातून होवो, हाच आशीर्वाद तुम्ही मला द्या. आणि खरोखर हे शब्द ऐकून लखोजी राजांना खूप धन्य वाटलं. जिजाऊचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी लखोजी राजांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात कुठल्याच प्रकारची उणीव राहू नये म्हणून लखोजी राजांनी जिजाबाईंच्या शिक्षणासाठी खास विद्वान असे पंडित शिक्षक नेमले. त्यांनी जिजाबाईला सगळं शिकवलं, सगळे विषय शिकवले. समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळं जिजाऊला लहानपणी शिकवण्यात आलं. राजस्त्रियांना अनेक भाषा आल्या पाहिजे, भाषेमुळे माणसं जुळतात, म्हणून जिजाऊला अनेक भाषा शिकवण्यात आल्या. अनेक भाषा. आपली एक भाषाही तयार नसते. आपल्या मराठी तरी शुद्ध बोलता येते काय? अटी, तटी, कुटीन, पटी. जिजाऊ तशा नव्हत्या. आपण हिंदी बोलायला गेलो तर आपली हिंदी कशी आहे म्हणे, सखी ऐसी भागी भटकन पडीन टोकाय फुटा. पण जिजाऊ तशा नव्हत्या. जिजाऊला अनेक भाषा बोलता येत होत्या, अनेक भाषा. जिजाऊचे विचार एकांगी राहू नये, त्यांना सर्वांप्रती समतेची दृष्टी लाभावी, जिजाऊंकडून भविष्यामध्ये उच्च नीतिमूल्याची जपवणूक व्हावी, म्हणून लखोजी राजांनी जिजाऊ आईसाहेबांना ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, कबीरांच्या दोह्याची ओळख करून दिली, नामदेवरायांची गाथा समजून सांगितली, महाभारतातील कृष्ण, अर्जुनाचं शौर्य, भीमाचा पराक्रम, कृष्ण नीती, चाणक्य नीती हे लहानपणी जिजाऊला शिकवण्यात आलं. लखोजी राजांचा दरबार भरत होता. लोक जेव्हा न्याय निवाडा करतात लखोजी राजांकडे येत होते. जिजाऊ बाजूला बसलेल्या असायच्या. लखोजी राजांच्या अंतःकरणात गोरगरिबांविषयी अत्यंत कळवळा होता. कठीणातला कठीण गुंता कसा सोडवावा याचं आकलन जिजाऊंना लहानपणापासून होत गेलं. अनेक प्रसंग. आणि खरं सांगू का, जिजाऊंना जसं अभ्यास शिकवला तसे तलवार चालवणं सुद्धा शिकवलं. तलवार, स्त्रियांना स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. जिजाऊंना तलवार शस्त्रास्त्रामध्ये निपुण झाल्या. एक वेळचा प्रसंग असा आहे, जिजाबाई आपल्या 4 भावांना म्हणतात, दादा मला तुमच्या बरोबर लढाई करायची आहे. दत्ताजी मोठा होता. दादा मला तुमच्या बरोबर लढाई करायची आहे. दत्ताजी म्हणतो ठीक आहे. मग दत्ताजीने तलवार घेतली, जिजाबाईच्या हातात तलवार दिली. जिजाबाई म्हणतात, दादा मला तुझ्या एकट्या बरोबर नाही, तुम्हा 4 भावांबरोबर मला एकटीला लढाई करायची आहे. तो दत्ताजी म्हणतो, अगं जिजा, आम्ही 4, तू एकटी, आम्ही मोठे, तू लहान, तू कशी काय लढाई करणार? जिजाबाई म्हणते, दादा तुम्ही पहा मी एकटी तुम्हा 4 कशी उरून पुरते. 4 भावांनी हातामध्ये तलवारी घेतल्या. जिजाबाईंच्या हातामध्ये ढाल आणि तलवार देण्यात आली आणि बघता बघता लढाईला सुरुवात झाली. जिजाबाई चेहऱ्यावरचा मृदुभाव जाऊन क्षणात कणखर भाव जागृत झाला आणि तलवार चालवायला लागल्या. जिजाबाई एवढ्या आवेशाने तलवार फिरवायच्या, एवढ्या आवेशाने तलवार उचलली. अरे दत्ताजी प्रत्येक वार चुकवत होता. जिजाबाई एवढ्या आवेशाने तलवार फिरवत होती की जिजाबाई दिसत होत्या पण जिजाबाईच्या हातातली तलवार दिसत नव्हती. क्षणामध्ये भिंगरीसारख्या गरगर फिरून क्षणात आपली जागा बदलून 4 भावांवरती वार करत होत्या. 4 भावांच्या वार चुकवून 4 भावांना आठवत नव्हत्या जिजाबाई. अरे त्यांच्या तलवारीचा वेग, सावधपणा, चापल्य सगळं काही अप्रतिम होतं.
अप्रतिम. शेवटी बाजूला जगदेवराव उभे होते. त्यांनी त्या चौघांची लढवली, 5 जणांची लढवली थांबवली आणि जगदेवराव जिजाबाईला म्हणतात, अगं जिजा, आमची पूर्ण जिंदगी तलवार चालवण्यात गेली, पण खरं सांगतो तुझ्यासारखा आवेश, तुझ्यासारखी तलवार चालवण्याची चपलता आम्ही आजपर्यंत कधी पाहिली नाही. दत्ताजी जिजाबाईचा भाऊ तर जिजाबाईला म्हणाला, अगं जिजा, तुझी तलवार चालवण्याची कला पाहून माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला, तलवार तू चालवत होती की आई जगदंबा? जिजाबाई म्हणते मीच चालवत होती. म्हणजे विचार करा, लहानपणापासून जिजाबाई तलवारीमध्ये किती तरबेज होत्या. जिजाबाई काही फक्त चुलीजवळ भाकरी करतच बसल्या नाही. शस्त्रास्त्रामध्ये, अभ्यासशास्त्रामध्ये असो, नीतिशास्त्र असो, प्रत्येक शास्त्रामध्ये जिजाबाई लहानपणापासूनच आईसाहेब तयार झाल्या. मोगलांविषयी लहानपणापासूनच जिजाबाईच्या अंतःकरणामध्ये राग, द्वेष, हे मोगल म्हणजे जुलमी, अत्याचारी, हे छबी लहान जिजाबाईच्या अंतःकरणामध्ये तयार झाली. एक दिवस लहानशा जिजाबाई आपल्या वडिलाला म्हणतात, लखुजी राजांना म्हणतात, बाबा आपण तर फार शूर, वीर, पराक्रमी आहेत. तुमच्या समोर मोठ्यातला मोठा शत्रू देखील टिकत नाही अशी तलवार आपण चालवता, मग तरी आपण या जुलमी शाह बादशाहांची नोकरी का करता? या बादशाच्या गुलामगिरीचं हे जू आपल्या खांद्यावरून तुम्ही का फेकून देत नाही? का या बादशाची नोकरी करता? आपण परक्यांसाठी स्वतःबरोबर झुंजतो, त्यापेक्षा स्वतःसाठी परक्यांबरोबर झुंजायला पाहिजे. लहानशा जिजाबाईचा हा शब्द ऐकून लखुजी राजे आपल्या मनोविश्वात हरपून गेले. कारण जिजाबाईच्या वयाला न शोभणारा प्रश्न जिजाबाईनं विचारला होता. ज्या वयामध्ये अवघं 9-10 वर्षाचं वय होतं जिजाबाईचं, की ज्या वयामध्ये भातकुलीचा खेळ मांडून संसाराची खेळबाज खेळावा, भावा बहिणीवरती रुसवा धरावा, त्या वयामध्ये जिजाबाईला मोठमोठ्या सत्ता पालटून टाकण्याचा विचार सुचावा. लखुजी राजे जर जिजाबाईच्या भविष्याचा वेध घेऊ लागले आणि लखुजी राजे जिजाबाईला म्हणतात, खरं सांगू जिजा, तुम्ही विचारलेला प्रश्न आमच्याही मनात घर करू नये. आम्हालाही असं वाटते की आपलं राज्य असावं, आपला राजा असावा, हे देवभूमी यवन मुक्त असावी असं आम्हाला वाटते. पण जिजाबाईने विचारलं, पण काय बाबा? लखुजी राजे म्हणतात, जिजा, आपलं राज्य असावं असं आम्हाला वाटते, पण आज आपल्या समाजाचा तेजोभंग झाला. आपला समाज जातीपातीमध्ये विभागला गेला. आज या जातीपातीमध्ये विभागल्या गेलेल्या समाजामध्ये राज्य विचार, राष्ट्रविचार, धर्मविचार रुजत नसतो, आणि रुजला तो अकाली निस्तेज होतो, त्याची वाढ होत नाही. खरं सांगू जिजा, आज राष्ट्रविचार, राज्यविचार हाच आपला धर्म असायला पाहिजे, पण तो आज नाही. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. लखुजी राजे पुढे म्हणतात, जिजा, तुम्ही विचारलेला प्रश्न आम्हालाही असं वाटते की आपलं राज्य असावं, आपला राजा असावा, पण आज आम्ही परिस्थिती समोर नतमस्तक आहोत. आणि लखुजी राजे एकदम नैराश्याच्या सागरामध्ये बुडून गेले. पण नैराश्याच्या सागरामध्ये बुडालेले लखुजी राजे पुढच्या क्षणामध्ये आनंदाच्या लाटा घेऊन उसळून बाहेर आले आणि जिजाबाईला म्हणतात, अगं जिजा, जे आम्हाला आयुष्यभर जमलं नाही ते स्वराज्य तुम्ही उभे करा. या आदिलशाही, मोगलशाही, निजामशाहीच्या छाताडावर पाय देऊन तुम्ही स्वराज्य उभं करा आणि तुम्ही व्हा विश्वातील पहिल्या स्वराज्य जननी जिजाऊ. तुम्ही व्हा. जिजाबाई, लहानशा जिजाबाई म्हणतात, होय आबासाहेब, मी करेल स्वराज्य उभं, आई जगदंबा माझ्याकडून करून घेईल. लखुजी राजे जिजाबाईतील जोश जिद्द पाहिल्या. लखुजी राजांना कळालं की जिजाबाई सामान्य नाही. थोड्या जिजाबाई मोठ्या झाल्या. लखुजी राजांना वाटलं आता जिजाबाईचं लग्न केलं पाहिजे. पण मुलगा कोण शोधावा? आता जिजाबाईला मुलगा शोधायचा होता. मला सांगा, हिरा जर अंगठीमध्ये ठेवायचा, हिरा तर जर्मरच्या अंगठीमध्ये ठेवून चालेल काय? त्याला अंगठी तशीच लागेल की नाही सोन्याची? तसं जिजाबाईला आता पती शोधायचा आहे, मग मुलगाही तसाच लागेल की नाही? बरोबर आहे ना? जोड्याला जोडा शोभलं पाहिजे ना, मुलगाही तसाच लागेल. मग जिजाबाई करता मुलाचा शोध सुरू झाला. आपली कथा पहिले कुठे थांबली होती? कुठं थांबली होती? शहाजी राजांना मुलीचा शोध चालू होता ना. आता कथा संगमावर आली. बरोबर.
शहाजी राजांकरता मुलगी शोधत होते आणि जिजाबाई करता लखुजी राजे मुलगा शोधत होते. योगायोगानं बैठक बसली, मध्यस्थाने मध्यस्थी केली. आजकाल लोक मधातही पडत नाही, बरोबर आहे की नाही? कारण काय पोरं आता कठीण काम आहे, लवकर संबंधात मधात कोणी पडत नाही. पण मध्यस्थीला गॅरंटी होती की शहाजी राजे शूर आहेत आणि मध्यस्थाला गॅरंटी होती की जिजाबाई सदाचरणी आहे. मध्यस्थ्यांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही परिवाराचे योग जुळून आले. दोन्ही परिवाराचे इकडे जाधव भोसले मंडळी दोन्ही कुळ चांगले असल्यामुळे मध्यस्थांनी मध्यस्थी केली. विठोजी राजे म्हणजे शहाजी राजांचे काका लाभत आहे हे पाहून उमाबाईला अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला. आणि खरं सांगू का, सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला? सह्याद्रीला झाला, सह्याद्रीला. का? कारण शहाजी राजे आणि जिजाबाई यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलामुळेच सह्याद्रीचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणार होतं. म्हणून सह्याद्रीला आनंद झाला. नवे नवे संपूर्ण भारतवर्षाला आनंद झाला. कारण जिजाबाई साहेब आणि शहाजी राजे यांच्या विवाह संबंधाने जाधव आणि भोसले हे दोन्ही परिवार 7 जन्माच्या प्रेमबंधनात बांधल्या जाणार होते. आणि जाधव भोसले हे दोन्ही घराणे म्हणजे कुलवान, शील, पराक्रमी, एकाची वंशनाट सूर्यवंशाची आणि दुसऱ्याची वंशनाट थेट चंद्रवंशाची होती. भगवान श्रीकृष्णांच्या चंद्रवंशी घराण्याचा वारसा जिजाबाईला लाभला होता आणि प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशी घराण्याचा वारसा शहाजी राजांना लाभला होता. आणि शहाजी राजे आणि जिजाबाई यांच्या विवाहाने चंद्रवंश आणि सूर्यवंश हे दोन्ही परिवार एकत्र येणार होते. म्हणून संपूर्ण भारतवर्षाला आनंद झाला. निजामशहाची राजधानी परंड्याहून दौलताबाद येथे आली. तेथे जिजाबाई आणि शहाजी राजांचा विवाह पार पडणार होते आणि पुढे लखुजी राजांची आपल्या शहाजी राजांची छावणी तिथेच राहणार होती. लखुजी राजे आणि जिजाबाई यांच्या लग्नाची शुभ वार्ता सगळीकडे पसरली, सगळीकडे पसरली. सगळे लोक चौफेर म्हणायला लागले, जाधवरावांची लेक मोठी भाग्यवान आहे, तिला सासर आणि नवरा पुण्याचा भेटला. आजही प्रत्येक पुरीले काय अपेक्षा आहे? नवरा कुठला पाहिजे? पुण्यातला. घरी शेती नसली चालेल पण नवरा पुण्यातला पाहिजे. कारण पुणे तिथं काय उन अशी म्हण आहे. जिजाबाईले नवरा पुण्यातला भेटला, सासर पुण्यातलं भेटलं, सगळ्यांना आनंद झाला. तिकडे तो पिऊन पिऊन का असे ना, पण नवरा पुण्यातला पाहिजे. जाधव भोसले मंडळी बैठकीला बसले. जाधव भोसले मंडळी बैठकीला बसले. शुभ मुहूर्त काढला. बैठकीला बसले रामदादा, शुभ मुहूर्त काढला. कुंकवाचे टिळे लावले, कुंकवाचे टिळे लावले. मांडव सजला, दरवाजावर तोरण बांधलं. जिजाबाई आणि शहाजी राजे यांना लग्नाचा साज चढला. नखशिखांत सजलेली जिजाबाई हातात माला घेऊन मंडपात आली. जणू हातामध्ये माला घेऊन अंतरपाटापलीकडून साक्षात लक्ष्मी उभी होती आणि अंतरपाटापलीकडून पुरुषीपणाचं देखणं रूप शहाजी राजे उभे होते. कवींद्र परमानंद म्हणतात, जिजाबाई दिसायला कशी होती? कवींद्र परमानंदांनी असं वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये, शिवभारत ग्रंथामध्ये. मी संस्कृत श्लोक आहे पण मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. जिजाबाई लग्नाच्या वेळेला कशा दिसत होत्या? जिजाबाईच्या ज्या भुवया आहेत ना, भुवया ह्या धनुष्याप्रमाणे होत्या. पाणीदार डोळे होते, नाक सरळ, कान अतिशय सुंदर होते, दात कंदाच्या ताज्या फुलाप्रमाणे शुभ्र दात होते जिजाबाईचे, शुभ्र दात. ओठ आरक्त होते, कंठ शंखाप्रमाणे होता, स्वर कोकिडेसारखा होता, केश लांब होती जिजाबाईचे, लांब केस होते. आणि जिजाबाईच्या वेणीमध्ये नाना प्रकारच्या अलंकाराची मोती, रत्ने, मालांनी जिजाऊचा शिरोभाग सुशोभित झाला होता. कानामध्ये मोत्याची कुंडले होते,
गळ्यामध्ये मोती आणि रत्न याचे मोठमोठे हार होते, हातामध्ये बांगड्या होत्या, त्या बांगड्यांमध्ये सुद्धा रत्न लावलेली होती, फक्त बांगड्याच नाही त्याच्यामध्ये रत्न लावलेली होती. दंडामध्ये जिजाबाईच्या बाजूबंद होते, बाजूबंद माहित आहे ना, बाजूबंद होते. कमरेला कंबरपट्टा होता, पायात सुंदर पैजण होते आणि पायाच्या बोटामध्ये रत्न भरणे, जिजाऊच्या पायावर रत्न भरणे होते आणि जिजाबाईच्या पायावर राजलक्ष्मीचे चिन्ह दिसत होते. अशी जिजाबाई लग्नाच्या वेळेला अतिशय सुंदर, त्याचं वर्णन कवींद्र परमानंदांनी केलेलं आहे. जिजाबाईच्या अंगामध्ये रत्नजडित काठाची चोळी होती, सुंदर रत्नजडित वस्त्र जिजाबाईने परिधान केलेले होते. अशी ती सकळ संपत्तीचा कळस असणारी जिजाबाई वरमाला घेऊन अंतरपाटा पलीकडून उभी होती. आणि आता अंतरपाटा पलीकडून असणारे शहाजीराजे दिसायला कसे होते याचं वर्णन कवींद्र परमानंदाने ग्रंथामध्ये केलेलं वर्णन आहे. श्लोक संस्कृत आहे, मी मराठीत अर्थ सांगतो. शहाजीराजे दिसायला त्यांची कांती सुवर्णासारखी तेजस्वी होती, नाक सरळ होतं, रुबाबदार छाती, रुबाबदार दाढी, रुंद छाती, बळकट देह, हात लांब होते शहाजीराजांचे. आणि दात, शहाजीराजांचे दात पांढरे शुभ्र होते. का? कारण शहाजीराजांना कुठलं व्यसनच नव्हतं ना. आजच्या शहाजीराजाचे दात असे असतात की त्या दाताकडे पाहाही नाही वाटत. कारण आजचा शहाजीराजा, आजचा बरं म्हणतोय मी, आजचे तंबाखू आहे खाय, विमल आहे खाय, आणखी काय काय कोणत्या पुढे असतात त्या काही आहे खाय. त्याच्यामुळे आजच्या शहाजीराजाचे दात आपण पाहू शकत नाही, पण त्यावेळच्या शहाजीराजाचे दात पांढरे शुभ्र होते. शहाजीराजाचा चेहरा एवढा प्रसन्न होता, एवढा प्रसन्न, कवींद्र परमानंदानं असं वर्णन केलं की शहाजीराजाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर चंद्राचं सौंदर्यही फिकं पडावं एवढे सुंदर होते शहाजीराजे. आणि असे शहाजीराजे अंतरपाटा पलीकडून हातात माला घेऊन उभे होते. आता मुहूर्ताची वेळ जवळ आली, मुहूर्ताची वेळ जवळ आली, मंगलाष्टके सुरू झाली. अक्षदांची अखंड बरसात, अक्षदांची अखंड बरसात दोघांवरती होऊ लागली. आणि आली लग्न घटी समीपन बरा, घेऊनिया वाघरा, गृह्याते मधुपैक पूजन करा, अंतरपटा ते धरा, दृष्टा वधूवरा करिता दोघे करा मी उभी वादंती बहुगर्भलान करणे गोया सदा मंगलम सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता चिन्तनं शुभमुहूर्त सावधान ब्रह्मा सावित्री चिन्तनं शुभमुहूर्त सावधान लक्ष्मी नारायण शुभमुहूर्त सावधान वराडी सावध चित्तवद सावधान सावधान सावधान. जिजाऊ आईसाहेबांनी शहाजीराजे यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर शहाजीराजे जिजाबाईला घेऊन घरी आले. जिजाबाईनं गृहप्रवेश केला, दरवाजावर थांबवलं. जिजाबाईनं शहाजीराजांचं नाव घेतलं, नाव घेत असतात ना दरवाजावर पहिल्यांदा,
जिजाबाईनं नाव घेतलं. मी काही नाव घेऊन नाही दाखवत तुम्हाला, पण नाव घेतलं शहाजीराजांचं. शिवभारतामध्ये असं वर्णन आहे, म्हणजे एवढा श्लोक तर आपण सांगायलाच पाहिजे. शिवभारतातलं मी ज्या ग्रंथाचं नाव घेतोय ना बार बार तुमच्या समोर, ज्या ग्रंथातून पाहून तुम्हाला वर्णन करत आहे मी, तो ग्रंथ म्हणजे कोण्या लेखकाचा ग्रंथ नाही, शिवाजी महाराजांच्या समोर जिजाबाई साहेबांच्या आज्ञेनं लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथातले पुरावे मी आपल्याला देत आहे. जिजाबाईनं गृहप्रवेश केला त्यावेळेला जिजाबाई कशी होती याचं वर्णन कवींद्र परमानंदांनी केलेलं आहे. कवींद्र परमानंद म्हणतात, जिजाबाईचं वर्णन केलेलं आहे, सासूच्या सेवेत तत्पर असणारी. आज खूप मुद्दा महत्वाचा आहे बरा. सासूच्या सेवेत तत्पर असणारी, पतीशी प्रिय बोलणारी, आपले चरित्र उत्तम रीतीने सांभाळणारी, पतिव्रता स्त्रियांना वर्तनाचा मार्ग दाखवणारी, पितृकुळ आणि पतिकुळ या दोन्ही कुळाला आनंद देणारी, विनयशील जिजाबाईने जेव्हा शहाजीराजांसह गृहप्रवेश केला तेव्हा ते दोघंही लक्ष्मीनारायणासारखे दिसत होते. कवींद्र परमानंदानं छान वर्णन केलं. असं म्हणतात, सुखानंतर दुःख असते आणि दुःखानंतर सुख असते. शहाजीराजांच्या जीवनात तसाच प्रसंग घडला. विवाह झाला, सुख आलं, पण काही वर्षातच, काही दिवसातच शहाजीराजांचे काका विठोजीराजे हे परलोक सुधारले. की ज्या विठोजीराजांनी शहाजीराजांचा लहानपणापासून सांभाळ केला होता, लहानपणापासून स्वराज्याचं छत्र धरलं होतं, ते परलोक सुधारले. विठोजी राजांना 8 पुत्र होते, संभाजी, खेडोजी, मल्लोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी, वंकाजी आणि शहाजीराजे आणि शरीफजी राजे असे 10 भाऊ हे निजाम शहाच्या दरबारामध्ये चाकरी करण्याकरता होते. लखोजी राजे त्यावेळेला तिथंच होते. आता इतिहास खूप मोठा आहे, आपली वेळ संपत आली. मला शहाजीराजांवरतीच अजून 1-1.5 तास पुरेल दादा, एवढा इतिहास आहे. कारण अजून तर शहाजीराजांनी भातुळीचा केलेला पराक्रम, पुणे प्रांतात स्वतंत्र केलेलं स्वराज्य उभं, त्यानंतर लहानशा मूर्तिजाला मांडीवर घेऊन निर्माण केलेलं शहाजीराजांचं स्वराज्य, नंतर कर्नाटकामध्ये उभारलेलं अप्रत्यक्ष रीतीने उभारलेलं स्वराज्य. आता खरं सांगतो, हा सगळ्यांचा इतिहास पाहिलं तर इथून पुढे 2 तास कथा चालते आणखी. आणि हा इतिहास थोडासा अपरिचित आहे, त्यामुळे ऐकायला थोडा भारी जाते. बरोबर आहे ना? हा इतिहास काय झालं, शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीचा इतिहास कधी न ऐकलेला इतिहास असल्यामुळे तो ऐकायला भारी जाईल. आता उद्यापासून शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यामुळे तो जरा परिचित असल्यामुळे ऐकायला थोडा आनंद वाटतो. आता हा इतिहास शहाजीराजांचा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. फक्त मला एवढं बोलू द्या की शहाजीराजांनी भातवडीच्या युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम केला. पुणे प्रांतामध्ये स्वतंत्र स्वराज्य उभं केलं, पण आदिलशाहीने ते स्वराज्य संपवलं. शहाजीराजांनी नंतर दुसरा स्वराज्य, पहिला प्रयत्न केला शहाजीराजांनी पुणे प्रांतात स्वतंत्र स्वराज्य उभं करण्याचा, तो फसला. दुसरा प्रयत्न केला, लहानशा मृत्यूजाला मांडीवर घेऊन, निजाम शहाच्या वंशजाला मांडीवर घेऊन त्या नावावर स्वराज्य उभं करायचं, तोही फसला. नंतर तिसरा प्रयत्न केला, ज्या वेळेला निजामशाही लहानशा मूर्तिजाला मांडीवर घेऊन उभी केलेली जी निजामशाही होती ती आदिलशाही आणि मोगलशाही यांनी मिळून आक्रमण केल्यानंतर मोगलन आणि निजामशाही आदिलशाहीने शहाजीराजांची उभी केलेली जी निजामशाही होती ती अर्धी अर्धी वाटून घेतली. भीमेच्या उत्तरेचा भाग मोगलांनी घेतला, दक्षिण कोकणचा भाग आदिलशाहीने घेतला आणि शहाजीराजांची महाराष्ट्रातून हद्दपारी झाली. शहाजीराजे कर्नाटकामध्ये निघून गेले. कर्नाटकामध्ये राक्षसतळीच्या युद्धानंतर विजयनगरचे हिंदू राज्य काही बरेच नष्ट झालं होतं, पण तरी तुंगभद्रेच्या दक्षिणेला अजूनही हिंदू राज्ये काही अस्तित्वात होते. पेनकोंडा, बसावपट्टण, वेदनूर, जिंजी, श्रीरंगपट्टण, कावेरीपट्टण ही हिंदू राज्ये अजूनही होते. पण हेच हिंदू राज्य नष्ट करण्याकरता आदिलशाहीने शहाजीराजांना कर्नाटकामध्ये पाठवलं. पण शहाजीराजांनी या राज्यांवरती आक्रमण करून त्यांना समूळ नष्ट केलं नाही. त्यांच्याकडून खंडळ्या घेतल्या, मांडलिकत्व त्यांना स्वीकारायला भाग पाडलं, पण काही करून ते हिंदू राज्य अस्तित्वात ठेवले. कारण शहाजीराजांना माहिती होतं भविष्यामध्ये जेव्हा स्वराज्याचा उठाव होईल तेव्हाच हेच हिंदू राज्य आपल्या कामी येतील. म्हणून शहाजीराजांनी त्यांना मांडलिकत्व
एक काहीतरी मांडलिकलं तो स्वीकारून त्यांना आदिलशाहीची नोकरी स्वीकारण्याकरता भाग पाडलं, पण त्यांना समूळ नष्ट केलं नाही. नंतर शहाजी राजांच्या पराक्रमावरती खुश होऊन कीपकोंडापासून घेतलेले बंगळूर नावाचे शहर रंदुल्ला खानाने शहाजी राजांना सप्रेम भेट दिलं. अत्यंत सुंदर होतं ते शहर. मला आतापर्यंतच्या बोलण्यातून माझा सगळ्यात बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे की शहाजी राजांनी 3 वेळेस स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता. आदिलशाहीने जर धोका दिला नसता, एक वाक्य बोलतो मी ऐका, आदिलशाहीने जर शहाजी राजांना धोका दिला नसता तर स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो ना, तर स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून आज शहाजी राजांचं नाव घ्यावं लागलं असतं. पराक्रम होता. तुम्ही सर्व पराक्रम या ठिकाणी सांगितला नाही, खरा तर पराक्रम तोच पाहायचा होता, पण आता वेळ संपला. खरे शहाजी राजे इथूनच पुढे सर्वात आहेत. लहानपणापर्यंत तर त्यांचा परिक्रम वेगळा होता, अनेकही त्यांचे पराक्रम आहेत. बहातवडीच्या युद्धामध्ये केलेला पराक्रम तर इतका अद्भुत होता. शहाजी राजांबद्दल एक वाक्य बोलतो, एकाच वाक्यामध्ये शहाजी राजे संपवतो, ऐका. शहाजी राजे इतके शूर आणि इतके पराक्रमी होते की आदिलशाहीला वाटे की शहाजी राजे आमच्या बाजूने असले पाहिजे, मोगलशाहीला वाटे शहाजी राजा माझ्या बाजूने असला पाहिजे, निजामशाहीला वाटे शहाजी राजा माझ्या बाजूने असला पाहिजे. मोठमोठे बादशाह शहाजी राजा आमच्या पदरात असावा असं वाटत होतं. असे शहाजी राजे पराक्रमी होते. अशा शहाजी राजेंनी 3 वेळेस स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला. 3 वेळेसच केला नाही असं नाही, आयुष्यभर प्रयत्न करत राहिले, परंतु परिस्थिती अशी होती त्यावेळेला ते शक्य नव्हती. मला बोलण्याचा मुद्दा एवढा आहे की छत्रपती शिवाजी महाराज, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला ते शहाजी राजे आणि जिजाबाई साहेब हे दोघंही काही सामान्य नव्हते. त्या दोघांनीही स्वराज्य स्थापना हे आपल्या जीवनातील अंतिम ध्येय मानले होते. शहाजी राजे आणि जिजाबाई साहेब यांच्या चरित्राकडे पाहिलं की मग आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा यांच्याच पोटी का जन्माला आला. कारण आमचे तुकोबाराय म्हणतात, बीज शुद्ध असलं की फळ आपोआपच रसाळाने गोमट येते. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. शिवाजी महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अरे बीज शुद्ध असलं की फळ आपोआपच रसाळ आणि गोमट येते. आमचे जिजाबाई साहेब आणि शहाजी राजे हे बीज शुद्ध होतं. शिवाजी महाराज जिजाबाई साहेबाच्या गर्भामध्ये असताना जिजाबाईला जे डोहळे झाले होते ते इतर स्त्रियांपेक्षा फार वेगळे डोहळे होते की जे डोहळे या जगाच्या पाठीवर फक्त दोघींना झाले होते, मा देवकीला आणि मा कौसल्याला. मा देवकीला कोणते डोळे झाले होते? देवकी मातेला, आणि रे धनुष्य मारी न रावणा लंका बिभीषणा देईन मी. कौसल्या मातेला कोणते डोळे झाले होते? कंसाधिक वीर त्यांचा करावा संहार. बस तैसे डोळे मा देवकीला झाले होते. ज्या वेळेला गळावरील काही आयाबाया जिजाबाई साहेबांकडे डोळे विचारण्याकरता गेल्या की जिजाबाई साहेब आपणास काही डोळे होतात का? आपणास काही खावेसे वाटते का? आपणास काही डोळे होतात का? काही खावेसे वाटते का? ही विचारल्यानंतर जिजाबाई साहेबाच्या दोन्ही हाताच्या मुठा घट्ट झाल्या, लाल बुंद डोळे झाले आणि जिजाबाई साहेब म्हणायला लागल्या, आम्हास काही खावेसे वाटत नाही, आम्हास वाटते वाघावर बैसावे, सैन्य घेऊन लढाई करावी, ही भारत भूमी यवन मुक्त एकदा भगवा फडकावा, ऐसे आम्हास वाटते.
ह्या भूमीमध्ये एकदा भगवा फडकावा असं बीज म्हणजे मासाहेब जिजाऊ आहेत. ज्या डोळे विचारणा करता बाया आल्या होत्या त्या एकदम 4 पावलं मागे सरकल्या. कारण वाघावर बैसावे, सैन्य घेऊन लढाई करावी, यवनमुक्त पृथ्वी करावी, भगवा फडकावा हे असले डोळे या बायांनी कधी पाहिले नव्हते. त्यांनी कोणते डोळे पाहिले होते? खापरकुट्या खाणं, पोंगापंडी, सूर्यफूल. पण आता हे असले डोळे काहीतरी वेगळे डोळे आहेत. सगळ्यांनी ओळखलं की मा जिजाऊच्या पोटी येणारा मुलगा कोणी सामान्य नाही. धावाधावीचा काळ, सततच्या लढायामुळे जिजाऊंना सोबत ठेवणे योग्य नाही. हे पाहून शहाजी राजांनी जिजाऊ आईसाहेबांची व्यवस्था शिवनेरी किल्ल्यावरती केली. शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊ आई साहेब दररोज शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला जात होत्या आणि आई शिवाईला म्हणत होत्या, आई शिवाई आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा, आई शिवाई आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा, ज्याच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकी फडकवेल, ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा. आणि ऐकली आई शिवाईने मा जिजाऊची हाक ऐकली आणि उगवला तो सोन्याचा दिवस. शालिवान शकाच्या 1551 वर्षी शुक्ल नाम संवत्सरामध्ये उत्तरायणामध्ये शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावरती शिवछत्रपतींचा जन्म झाला. गळाच्या नगरखान्यामध्ये सगळे चौघडे वाजू लागले. संबर झांजा झनानू लागला, नौबती दनानू लागल्या. शिवनेरी गडावरती आनंदोत्सव साजरा झाला आणि सगळे नाचून म्हणू लागले, शिवनेरीवर शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा कर राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाजी मावळे तुम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं
करू लागले. शिवजन्मोत्सव जन्म झाला शिवरायांचा. आता बाळाला नाव ठेवायचंय. नाव नंतर शिवरायांना पाळण्यात टाकण्यात आलं आणि शिवरायांना आता पाळण्यात टाकण्यात आलं. एक पाळणा घेऊ आपण शिवरायांचा. आमचे रामदादा सुंदर आवाजामध्ये छत्रपतींचा पाळणा म्हणतील. आपण टाळ्यांची साथ द्यायची आहे, जोरदार टाळ्यांची साथ. वा. आणि आमचे विठ्ठल भक्ती चॅनल आमचे समीर दादा हा शिवजन्मोत्सव सोहळा पाष्टूल मधला संपूर्ण महाराष्ट्राला नवे संपूर्ण देशाला दाखवत आहेत. या ठिकाणी सुंदर अशा शिवरायांचा पाळणा. रामदादा बोला. झुलवा पाडना पाडना पाड शिवाजीचा. झुलवा पाडना पाडना पाड शिवाजीचा. झुलवा पाडना पाडना पाड शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो, चंद्र जसा
छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी. छत्रपती झोपले का? राजे झोपले का? नाही झोपले ना. कसे झोपतील? ते झोपले असते तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? राजे आहेत. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आजची कथा आपली इथंच विराम घेत आहे. उद्याच्या आपल्या कथेचा विषय आहे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा. शिवरायांचं बालपण, शिवरायांना राजमुद्रा कोणी दिली, राजमुद्रा शिवरायांनी मॅन पॉवर मनी पॉवर कशी मिळवली, हा सगळा विषय आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू. आई जगदंबेचा हा रौप्य महोत्सव चालू आहे. आपले नातेवाईक असतील, आपल्या गावच्या लेकीबाळी असतील, त्या सर्वांना सांगा की आई जगदंबेचा उत्सव आहे आणि आई जगदंबेच्या उत्सवामध्ये आपण जरूर या. खरं सांगू का? मला सांगा, ज्यांचे आई वडील नाहीत, माहेरचं माया कमी होते, पण आई सर्वांना प्रेम देणारी आहे. या आई जगदंबेच्या उत्सवामध्ये आपण आपल्या सगळे नातेवाईकांना या ठिकाणी बोलवा आणि एक अभूतपूर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्यापासून येणारा विषय आपण सर्वांनी श्रवण करावा. बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहाल ही विनंती. एकदा सगळ्यांनी जय शिवराय, जय शिवराय म्हणा. जय शिवराय.